तर कुठला वे कधी वापरायचा. आता लेट्स से इथे माझ्याकडे 2 रिपोर्ट आहेत. अशा केसमध्ये जर मी मॅनेज ऍक्सेस मध्ये गेलो आणि इथे ऍड पीपलच्या सेक्शन मध्ये जर मी एखाद्या युजरला लेट्स से MMP हा युजर याला मी जर ऍक्सेस देतोय इथे व्ह्यूवरचा आणि याला ऍड केलं मी, तर आता तो पर्टिक्युलर युजर जो आहे त्या युजरला RDB टेस्ट नावाचं वर्कस्पेस त्याच्या वर्कस्पेसच्या लिस्टमध्ये दिसेल इथे, आणि त्याने हे टेस्ट वर्कस्पेस ओपन केलं की इथे जेवढे माझ्याकडे रिपोर्ट आहेत हे सगळे रिपोर्ट त्याला दिसतील. तर हा एक वे कधी आहे की मला सगळेच्या सगळे रिपोर्ट त्या युजरला दाखवायचे. पण सिनारिओ 2 काय म्हणतो की जर मला फक्त DA7 ऍडव्हेंचर हा एकच रिपोर्ट त्या पर्टिक्युलर युजरला दाखवायचा आहे आणि DA7 ऍडव्हेंचर वर्क हा दुसऱ्या युजरला दाखवायचा आहे, मग त्या केसमध्ये आपण हे मॅनेज ऍक्सेस थ्रू किंवा वर्कस्पेस ऍक्सेस थ्रू करू शकतो का काम? नाही करू शकत, राईट. लेट्स से तुम्ही MMYP ला ऍक्सेस दिलाय, दुसरा युजर ऍड केला त्याला पण ऍक्सेस दिला, तर दोघांना पण हे दोन्ही रिपोर्ट दिसतील. ठीक आहे. सो सेपरेशन जे आहे तुम्हाला मेंटेन करायचंय या रिपोर्ट्स मध्ये. प्रत्येक जो इंडिव्हिज्युअल रिपोर्ट आहे तो त्याच युजरला दिसला पाहिजे, दुसऱ्या युजरला दिसता कामा नये. हे जी आपली रिक्वायरमेंट आहे ही फुलफिल करण्यासाठी सगळ्यात पहिले तुम्हाला त्या वर्कस्पेस ऍक्सेस तुम्ही जे प्रोव्हाइड केलेले आहेत युजर्सला ते तुम्हाला रिमूव्ह करावं लागतील. लेट्स से मी याचा ऍक्सेस रिमूव्ह केलाय. नाव आय कॅन क्रिएट दिस ऍप. व्हेन आय क्लिक ऑन दिस क्रिएट ऍप, बेसिक इन्फॉर्मेशन ऍपचं नाव वगैरे तुम्हाला विचारेल, ते मी टाकेल इथे. त्यानंतर नेक्स्ट स्टेज येते कंटेंट. कंटेंटच्या सेक्शन मध्ये ज्यावेळेस तुम्ही इथे एम्प्टी राईट, ऍप्लिकेशन मध्ये अजून तुमच्या कंटेंट नाही. कंटेंट म्हणजे तुमच्या वर्कस्पेस मध्ये असणारे रिपोर्ट्स, डॅशबोर्ड, वॉट एव्हर जे काही तुमच्या रिपोर्ट्स त्या वर्कस्पेस मध्ये आहे ते सगळं, कारण तुम्ही त्या वर्कस्पेसच्या वरती हे ऍप्लिकेशन बनवता. मग ऍड कंटेंट ज्यावेळेस तुम्ही करता तर त्या वर्कस्पेस मध्ये असणारे सगळे रिपोर्टची लिस्ट तुम्हाला इथे दिसते. जे रिपोर्ट तुम्हाला ऍप्लिकेशन मध्ये घ्यायचे ते सगळे रिपोर्ट तुम्ही सिलेक्ट करता. लेट्स से मला दोन्ही रिपोर्ट ऍप्लिकेशन मध्ये हवेत, मी दोन्ही रिपोर्ट सिलेक्ट केले. व्हेन आय चूज ऍड, नेक्स्ट ऑप्शन इज टू ऑडियन्स. ऑडियन्स मध्ये काय विचारत येतो? RDB टेस्ट ऍप. लेट्स से इथे बघा न्यू ऑडियन्स आहे. RDB टेस्ट ऍप मध्ये इथे मला हे दोन्ही रिपोर्ट दिसत आहेत, बरोबर. इथे आई सारखं एक सिम्बॉल येत आहे. फर्स्ट जो आहे ऑडियन्स ऍट, मी ज्यावेळेस ऑडियन्सवर क्लिक करेल त्यावेळेस डायरेक्टली एक ग्रुप तयार होईल RDB टेस्ट ऍपचा, एक ऑडियन्सचा सेक्शन. लेट्स से मी याला रिनेम करतोय. रिपोर्टचे नाव मी याला देऊ शकतो. लेट्स से DA7 ऍडव्हेंचर. ठीक आहे, या फर्स्ट रिपोर्टचं नाव मी याला दिलंय. आता हा जो रिपोर्ट आहे DA7 ऍडव्हेंचर वर्क्स, हा रिपोर्ट मला त्या युजरला दाखवायचा आहे. मग दुसरा रिपोर्ट मला हाईड करावा लागेल. सो मी या हाईडवर क्लिक करेल. ठीक आहे, आणि नाव इथे मी काय करेल, MMP. लेट्स से मला या युजरला DA7 ऍडव्हेंचर हा पर्टिक्युलर ऍक्सेस द्यायचा आहे. ठीक आहे, मी किती पण युजर इथे ऍड करू शकतो. नेक्स्ट, ह्या पर्टिक्युलर DA7 ऍडव्हेंचर ह्या रिपोर्ट साठी तुम्ही रिपोर्ट ऑन ठेवलाय आणि त्याच्या जे युजर त्याला कन्झ्युम करणार आहे त्या युजरचे ईमेल आयडी जे टाकले. आता आहे DA7 ऍडव्हेंचर वर्क ह्या रिपोर्ट साठी. देन आय चूज न्यू ऑडियन्स. या न्यू ऑडियन्सला मी नाव देईल DA7 ऍडव्हेंचर वर्क वाला रिपोर्ट. ऍडव्हेंचर वर्क. ठीक आहे. नाव या केस मध्ये पण अगेन दोन्ही रिपोर्ट ऑन आहेत सध्या. मला DA7 ऍडव्हेंचर वर्क या रिपोर्टचा ऍक्सेस द्यायचा. सो मी वरचा रिपोर्ट हाईड करेल आणि नाव दिस पर्टिक्युलर रिपोर्ट, या रिपोर्ट साठी मी काय करतोय, लेट्स से RD जो समथिंग युजर होता आपल्याकडे RDY, या रिपोर्टला मी या युजरला इथे ऍड केले. नाव माझ्याकडे 2 ऑडियन्स आहेत, एक DA7 साठी आहे ऍडव्हेंचर आणि DA7 ऍडव्हेंचर वर्क साठी आहे. मल्टिपल ऑडियन्स रिपोर्ट प्रमाणे तुम्ही इथे क्रिएट करू शकता. वन्स इट इज डन, तुम्हाला काय म्हणायचंय इथे अपडेट, इथे पब्लिश ऍप, या ऍपला तुम्हाला पब्लिश करायचंय. दिस इज द वे व्हेन यू क्रिएट फर्स्ट टाइम ऍप. नॉर्मली ज्यावेळेस तुमचं ऍप क्रिएट असतं ऑलरेडी, तुम्हाला ते अपडेट करायचं असतं, त्यावेळेस इथे अपडेट ऍप येईल.
आता तुम्ही क्रिएट करताय फर्स्ट टाइम म्हणून क्रिएट ॲप आलं. दिस पर्टिक्युलर लिंक तुम्ही डायरेक्ट युजरला शेअर करू शकता. त्याला सांगा की ही लिंक पर्टिक्युलर ओपन कर, ॲप्लिकेशन डायरेक्टली ओपन होईल. अदरवाईज लिंक कॉपी करून तुमच्याकडे ठेवू शकता. क्लोज. नाव यू कॅन गो दिस ॲप सेक्शन. ओके, सध्या ॲप्लिकेशन इथे दिसणार नाही त्या युजरला. तुम्हाला काय करावं लागेल, गेट ॲप्समध्ये जावं लागेल आणि जे ॲप पब्लिश केलं इथे ते ॲप तुम्हाला इन्स्टॉल करावं लागेल. लेट्स सी दिस वन. ॲप इन्स्टॉल होईल. नाव पहिला सेक्शन येतोय ऑलचा. हा ऑलचा सेक्शन मला का दिसतोय, बिकॉज आय एम द ॲडमिन. मी हा रिपोर्ट डेव्हलप केला आहे आणि मीच ॲप्लिकेशन क्रिएट केले आणि मी बाकीच्या युजरला ॲक्सेस दिलेला आहे. सो ऑल सेक्शन तुम्हाला दिसेल ॲडमिनला. नंतर DA7 ॲडव्हेंचर हा जो ग्रुप आहे त्यांना फक्त एकच रिपोर्ट दिसेल आणि DA7 ॲडव्हेंचर वर्कवाल्यांना ॲडव्हेंचर वर्क रिपोर्ट दिसेल. बेसिकली हे ॲप तुम्हाला काय दाखवते, एक प्रिव्ह्यू दाखवते की DA7 ॲडव्हेंचर वर्क हा जो ऑडियन्स आहे त्यांना कुठले रिपोर्ट दिसणार आहेत आणि DA7 ॲडव्हेंचर वर्क हा दुसरा जो ग्रुप आहे त्यांना कुठले रिपोर्ट दिसणार आहेत. ठीक आहे. आता नाव ज्यावेळेस ॲप्लिकेशन क्रिएट झाले तुमचं, आता तुम्हाला नंतर समजलं की मला सपोज एखाद्या ॲप्लिकेशनमध्ये जो युजर आहे त्याचा ॲक्सेस काढायचा आहे. सो तो कसा काढणार तुम्ही, मी काय करणार आता इथे अगेन मी गो टू द वर्क स्पेस, माय वर्क स्पेस. ॲप्लिकेशन कुठे असतं, आपल्या वर्क स्पेसमध्ये असतं एडिट करायसाठी. इथे ज्यावेळेस मी फर्स्ट टाइम करत होतो इथे क्रिएट ॲप येत होतं. आता काय येते, अपडेट ॲप येते. मी अपडेट ॲपवर क्लिक करेन कारण मला युजर्स तिथे ॲड करायचे किंवा रिमूव्ह करायचे किंवा नवीन एक ऑडियन्स सेक्शन ॲड करायचं आहे किंवा नवीन कंटेंट ॲड करायचं आहे. जर तुम्ही एक नवीन रिपोर्ट इथे वर्क स्पेसमध्ये पब्लिश केला आणि तो या ॲप्लिकेशनमध्ये नाही आहे, मग तुम्ही काय करू शकता, ॲड कंटेंट करून इथे तो तुम्हाला दिसेल तिसरावाला, त्याला सिलेक्ट करून इथे ॲड करू शकता. नाव त्याच्यासाठी तुम्ही परत ऑडियन्सच्या सेक्शनमध्ये जाऊन नवीन जी ऑडियन्स आहे ती ऑडियन्स क्रिएट करून त्या रिपोर्टला ॲक्सेस देऊ शकता ज्या युजरला हवा आहे त्या. आता लेट्स से या DA7 ॲडव्हेंचर वर्कसाठी मी हे MMP वाल्याला जो ॲक्सेस दिला होता तो रिमूव्ह करायचा असेल तर इथे डिलीट येतं बघा चिन्ह, याला मी डिलीट करू शकतो. वन्स चेंजेस डन आय कॅन अगेन अपडेट ॲप. ॲप अगेन पब्लिश झालं. क्लोज. गो टू द ॲप सेक्शन. वन्स मी ऑलरेडी एक इन्स्टॉल केलं होतं ते ॲप, सो मला ते दिसेल, फक्त अपडेट झालं असेल आता. ठीक आहे, क्लिअर आहे, समजलं आता ऑनलाईन स्टुडंट, समजलंय? Yes. ओके, ठीक आहे. नाव आपण आज जी कन्सेप्ट बघणार आहोत, दिस इज नथिंग बट अ रो लेवल सिक्युरिटी. आता रो लेवल सिक्युरिटी म्हणजे काय आणि त्याची गरज काय आहे हे आपण आता बघणार आहे. फर्स्ट ऑफ ऑल एक सिनारिओ घेऊया आपण. लेट्स से माझ्याकडे जो डेटा आहे तो डेटा वेगवेगळ्या कंट्रीजचा आहे, राईट. आपण एक ओव्हरऑल एक ग्लोबली कन्सिडर करतोय सेल्स. इव्हन आपल्या डेटा सेटमध्ये सुद्धा जो डेटा आहे तो एक ग्लोबल डेटा आहे, राईट. डिफरंट डिफरंट कंट्रीजसाठी आपण सेल्स बघितलेले आहे की जर्मनीसाठी किती, USA साठी किती, ऑस्ट्रेलियासाठी किती, कॅनडासाठी किती. दिस इज डिफरंट डिफरंट सेल्स. आता जर माझी रिक्वायरमेंट अशी असेल की लेट्स से इंडिव्हिज्युअल कंट्रीज जी आहे, सपोज इंडिया आहे, तर इंडियामधले जेवढे युजर्स आहेत, जे युजर्स इंडियामध्ये आहेत त्यांना फक्त इंडियाचाच डेटा दिसेल किंवा जे युजर ऑस्ट्रेलियामध्ये आहेत त्यांना फक्त ऑस्ट्रेलियाचाच डेटा दिसेल. रिपोर्ट हाच राहील, पण रिपोर्टमध्ये जसं आपण स्लायसर्समध्ये एखादा इयर सिलेक्ट करतो किंवा एखादी कंट्री सिलेक्ट करतो तर आपल्याला तो रिपोर्ट काय करतो, तो डेटा फिल्टर करून दाखवतो. सो इन शॉर्ट, जर मी इंडियातनं तो रिपोर्ट बघतोय ॲज अ इंडियन युजर, लॉग इन करतोय इंडियातला जो माझा टेनंटमध्ये जो ईमेल ॲड्रेस आहे त्याने, तर तो काय करेल, मला ॲटोमॅटिकली इंडियाचा फिल्टर लावून तो रिपोर्ट दाखवेल. सेम वे जर तो युजर USAचा असेल, त्याने तो रिपोर्ट ओपन केला त्याच्या ईमेल ॲड्रेसने, तर त्याला फक्त USAचा फिल्टर टाकून तो डेटा दिसेल ॲटोमॅटिकली. ठीक आहे. सो दिस इज नथिंग बट की लेट्स से माझ्याकडे जर 100 रोज असतील, ठीक आहे, 100 रोज असतील आणि त्या 100 रोजमध्ये डिस्ट्रीब्युशन असेल ना की USA साठी 30 रोज, राईट, 20 रोज फॉर फ्रान्स, 30 रोज फॉर कॅनडा, अगेन लाईक दॅट. सो तुम्ही इन शॉर्ट काय करताय, रोजवर कंट्रोल करताय ना, नंबर ऑफ रोज. म्हणजेच तुम्ही USAचा डेटा बघण्यासाठी फक्त ते 30 रोजच कन्सिडर करताय किंवा फ्रान्सचा बघण्यासाठी जे 20 रोज आहेत तेच कन्सिडर करताय. इन शॉर्ट तुम्ही त्या रोजवर सिक्युरिटी अप्लाय करताय.
इन शॉर्ट फिल्ट्रेशन लावताय त्या रोचं. दॅट्स वाय इट इज कॉल्ड रो लेवल सिक्युरिटी. ठीक आहे. रो लेवल सिक्युरिटीची बेसिक कन्सेप्ट समजली. ऑनलाईन स्टुडंट, ऑनलाईन स्टुडंट, येस नो? Yes, sir. ओके. सो नेक्स्ट पॉइंट इज, ठीक आहे, रो लेवल सिक्युरिटी आपल्याला समजलं की असते, की नॉर्मली रोवर लावतात. सर सांगतात रो लेवल सिक्युरिटी म्हणजे रोवर सिक्युरिटी लावायची. पण ही ऍक्च्युली असते काय, ही इम्प्लिमेंट कशी करतात, हिचा यूज काय आहे? ठीक आहे. सो नेक्स्ट पार्ट इज की रो लेवल सिक्युरिटी अप्लाय करण्यासाठी आपल्याला ती कुठे इम्प्लिमेंट करावी लागते. सो रो लेवल सिक्युरिटी आपल्याला इम्प्लिमेंट करावी लागते आपल्या रिपोर्टमध्ये. आपला रिपोर्ट आहे की लेट ओपन आवर रिपोर्ट. लेट द रिपोर्ट ओपन, देन विल डिस्कस की रो लेवल सिक्युरिटी काय आहे ऍक्च्युली. ठीक आहे. सो आता जर आपण असं म्हणतोय की ठीक आहे, आपण प्रत्येक जो युजर असेल त्या युजरला मग स्लायसर्स तर देतोयच आहे ना आपण, की तो स्लायसर्स मध्ये त्याची त्याची कंट्री सिलेक्ट करू शकतो. लेट्स से दिस इज माय रिपोर्ट आणि इथे मी कंट्रीचा स्लायसर दिलाय. इन द स्लायसर आय कॅन सिलेक्ट ऑस्ट्रेलिया. रिपोर्ट मला ऑस्ट्रेलियाचा डेटा दाखवेल. कॅनडा सिलेक्ट केलं तर कॅनडाचा दाखवेल. बट जर मी स्लायसर्स मध्ये एखादा फिल्टर अप्लाय करतोय तर तो डेटा, तो जो डेटा आहे तो तेवढ्या वेळापुरताच फिल्टर होतोय ना. मी ज्यावेळेस फिल्ट्रेशन काढतोय याचं परत, तर मला पूर्ण डेटा दिसतोय अगेन. सो नुसतं स्लायसर देऊन उपयोग नाही आपल्याला. आपल्याला असं काहीतरी कंट्रोल केलं पाहिजे की त्याने ऑटोमॅटिकली डिटेक्ट केलं पाहिजे की दिस युजर पर्टिक्युलरली बिलॉंग टू विच कंट्री. हा युजर जर ऑस्ट्रेलियाचा असेल तर इथे ऑस्ट्रेलिया दिसलं पाहिजे मला. हा युजर जर इंडियाचा असेल तर इंडिया दिसलं पाहिजे. फ्रान्स असेल तर फ्रान्स. ठीक आहे. सो फर्स्ट टाइप ऑफ रो लेवल सिक्युरिटी इज स्टॅटिक रो लेवल सिक्युरिटी. ठीक आहे. फर्स्ट टाइप इज स्टॅटिक रो लेवल सिक्युरिटी. देर आर टू टाइप्स. फर्स्ट इज स्टॅटिक रो लेवल सिक्युरिटी, सेकंड इज डायनॅमिक रो लेवल सिक्युरिटी. स्टॅटिक रो लेवल सिक्युरिटी म्हणजे काय? आता लेट से ज्यावेळेस आपल्याला स्टॅटिक रो लेवल सिक्युरिटी इम्प्लिमेंट करायची, सो मी आता कन्सिडर काय करतोय की माझ्याकडे लिमिटेड कंट्रीज आहेत, 4-5 कंट्रीज आहेत माझ्याकडे. आपल्या डेटामध्ये 4-5 कंट्रीज, बरोबर. बघूयात आपण. मी डेटा व्ह्यू मध्ये गेलो. लेट से आपण हा टेरिटरीजचा जो टेबल आहे, या टेबलमध्ये आपल्याकडे कंट्री आहेत, बरोबर आहेत या कंट्री, राईट. मी या टेबलला राईट क्लिक केलं. लेट से या टेबलला कॉपी करून घेऊ. कॉपी टेबल, ओपन एक्सेल शीट. पण तुम्ही नॉर्मली असं कॉपी टेबल करू शकता. पॉवर बी आय मध्ये टेबलवर राईट क्लिक करून कॉपी टेबल करून एक्सेलमध्ये तो पेस्ट करू शकता. बट त्याच्यामध्ये रोजचं काहीतरी लिमिटेशन्स असतं एक्सेलचं. समथिंग कुछ 1,20,000 समथिंग काहीतरी आहे. एवढा मोठा डेटा असू शकतो म्हणजे हा डेटा खूप कमी आहे. डेटा बिलियन्स ट्रिलियन्स मध्ये असतो रोज. हे एकदम छोटा डेटा आहे. वेट हा. ठीक आहे, जेव्हा होईल तो होईल. लेट्स से याला मिनिमाइज करतो. सो लेट्स से माझ्याकडे मी जर बघितलं या इथे, तर कंट्री किती आहेत? युनायटेड स्टेट्स, देन कॅनडा, फ्रान्स, जर्मनी, ऑस्ट्रेलिया. सो 1 2 3 4 5 6 कंट्रीज, राईट. सो
लिमिटेड कंट्रीज आहेत. सो स्टॅटिक रो लेवल सेक्युरिटी मध्ये लेट्स से मी असं करू शकतो टू इम्प्लिमेंट स्टॅटिक रो सेक्युरिटी की आय गो टू द modeling section. In modeling section, here you see manage roles and view as. हा पार्ट येतो सेक्युरिटी मध्ये. इथे दिसतं सेक्युरिटी. सो मी इथे एक रोल क्रिएशन करेल. रोल क्रिएशन म्हणजे काय? लेट्स से मॅनेज रोल. मॅनेज रोलवर मी क्लिक केलं. इथे रोल्स क्रिएट करता येतात. रोल्स म्हणजे की कुठल्या, आता जसं आपलं मॉडेल आहे, या मॉडेलमध्ये हा टेरिटरीचा टेबल आहे, राईट. तर या टेरिटरीच्या टेबलमध्येच तुम्ही एखादा कंट्रीचा जर फिल्ट्रेशन लावताय, म्हणजे इन शॉर्ट तुम्ही स्लायसर्समध्ये, रिपोर्टच्या स्लायसर्समध्ये त्या टेरिटरीच्या टेबलमधनंच कंट्रीची फील्ड घेतलेली आहे ना. सो मी इथेच एक रोल क्रिएट केला आणि त्या रोलमध्ये मेन्शन केलं की कंट्री इज इक्वल टू अमेरिका लेट्स से, या कंट्री इज इक्वल टू कॅनडा. सी क्रिएट रोल्स, मॅनेज रोलवर क्लिक केलं मी. इथे मी एक रोल क्रिएट करतोय, क्रिएट. ठीक आहे. लेट्स से या रोलला नाव देऊयात आपण कॅनडा. ठीक आहे, कॅनडा नाव दिलं मी याला. आणि नाव इथे जे टेबल दिसतात हे टेबल तुमच्या डेटा सेट मधले, हे मॉडेल जे तुम्ही क्रिएट केले या मॉडेलमध्ये हे एवढे सगळे टेबल आहे. इथे टेबल आहे आपला हा टेरिटरीचा. या टेरिटरीच्या या 3 डॉटवर मी क्लिक करतोय. इथे बघा ऍड फिल्टर. ऍड फिल्टर ज्यावेळेस तुम्ही म्हणता, इथे तुम्हाला त्या टेबल मधले कॉलम्स दिसतील. सेल्स टेरिटरी की, रिजन, कंट्री, कॉन्टिनेंट. मला कुठला कॉलम हवाय? कंट्री. सो मी कंट्रीला सिलेक्ट केलं. इथे बघा एक डेक्स एक्सप्रेशन आलाय की कंट्री इज इक्वल टू व्हॅल्यू. या व्हॅल्यूच्या सेक्शन मध्ये मी टाकतोय कॅनडा. CANADA, राईट. नाव इफ याच्यामध्ये जर काही एरर असेल तर इथे मला दिसेल. मी जर याला चेक मार्क केलं, जर काही एरर असेल तर इथे एरर शो होईल. आता एरर नाहीये, सो इट इज फाईन. माय डॅक्स इज राईट. दिस इज नथिंग बट अ डॅक्स. हे डॅक्स फंक्शन्स आहेत. कॅनडा, कंट्री इज इक्वल टू कॅनडा असा तुम्ही फिल्टर लावला इथे. लेट्स से आय विल सेव्ह दिस. ठीक आहे, मी याला सेव्ह केलंय. नाव इफ इथे बघा व्ह्यू ॲज दिसतंय. या व्ह्यू ॲज वर मी क्लिक केलंय तर इथे मला रोल दिसेल, अदर युजर आणि कॅनडा, जो रोल मी क्रिएट केलाय. लेट्स से मी कॅनडा युजरला सिलेक्ट करतोय आणि ओके करतोय. सो हा जो डेटा आहे ना, हा डेटा कॅनडाच्या फिल्टरसाठी होईल. जसे मी जर कंट्रीचा, इथे बघा काय दिसते आता तुम्हाला, नाव व्ह्यूइंग ॲज कॅनडा. ठीक आहे, म्हणजे हा जो, ही जी रिपोर्टची स्क्रीन आता दिसते तुम्हाला, दिस स्क्रीन ज्यावेळेस तुमचा रोल कॅनडा असेल आणि त्या रोलसाठी तुम्ही युजर्सला असाइन केला असेल तर त्या युजरला असा डेटा दिसेल फक्त कॅनडासाठी. इवन मी जर कंट्रीचा जो माझा स्लायसर आहे त्याला जर मी ड्रॉप डाऊन केलं, इथे मला एकच कंट्री दिसेल, कॅनडा फक्त. बाकीच्या कंट्रीज इथे दिसत नाही मला आता, राईट. मी याला स्टॉप व्ह्यूइंग करतोय. अगेन हा सगळा डेटा आहे माझा पूर्ण दाखवेल मला. अगेन मी जर कंट्रीला हे केलं तर मला सगळ्या कंट्री दाखवतात. ठीक आहे, रोल क्रिएशन कसं केलं समजलं. आपण काय केलं, मॅनेज रोलवर गेलोय. इथे एक रोल क्रिएट केलाय, क्रिएट म्हटलं, कॅनडा नाव आलं. नाव वी गो टू द दिस टेरिटरी कॉलम. 3 डॉटवर क्लिक करून ऍड फिल्टर. ऍड फिल्टर मध्ये जाऊन आपण कंट्रीचा कॉलम सिलेक्ट केला आणि इन द व्हॅल्यू सेक्शन वी पुट कॅनडा. ज्या कंट्रीचं आपल्याला फिल्ट्रेशन लावायचे ती कंट्री मी सिलेक्ट केली. इन शॉर्ट मी काय केलंय, कॅनडासाठी एक रोल क्रिएट केलाय. कॅनडा या फिल्ट्रेशनसाठी मी एक रोल क्रिएट केला इथे. मी असे मल्टिपल रोल क्रिएट करू शकतो. US साठी वेगळा, राईट, देन फ्रान्ससाठी वेगळा, युनायटेड स्टेट्ससाठी वेगळा, वॉट एव्हर, जेवढ्या माझ्याकडे 5-6 कंट्रीज आहेत ते 5-6 रोल मी इथे क्रिएट करू शकतो. ठीक आहे, सो सॅम्पलसाठी आपण एक रोल क्रिएट केला कॅनडाचा. रोल क्रिएशन समजलं. तो रोल टेस्ट कसा करायचा, व्ह्यू ॲज मध्ये जाऊन टेस्ट करायचा. ओके, नाव आता तुम्ही हा रोल क्रिएट केलाय, याला इम्प्लिमेंट करण्यासाठी तुम्हाला हा रिपोर्ट पब्लिश करावा लागेल. पब्लिश कुठं करावं लागेल, तुमच्या वर्कस्पेसमध्ये. आय विल सेव्ह दिस and now I publish this report. In RDB test select, तिथे माझ्याकडे ऑलरेडी सेम नावाने एक रिपोर्ट आहे.
सो आय जस्ट रिप्लेस दिस रिपोर्ट. इथपर्यंत समजलं? काय केलं आपण सगळ्यात पहिले आपण मॉडेलिंग मध्ये जाऊन मॅनेज रोलवर क्लिक केलं. तिथे आपल्याला जो रोल क्रिएट करायचा आहे, लेट्स से मला कॅनडासाठी रोल क्रिएट करायचा आहे, कॅनडाचा फिल्ट्रेशन होऊन जो डेटा दिसेल तो मी काय केलं, कॅनडासाठी एक रोल क्रिएट केला आणि तो रोलला मी इथे टेस्ट पण केलं व्ह्यूअर्स. आणि वन्स इट इज डन मी तो रिपोर्ट पब्लिश केला पॉवर बीआय सर्व्हिसेस मध्ये. नाव वी गो टू द पॉवर बीआय सर्व्हिसेस. पॉवर बीआय सर्व्हिसेस. This. So unpublish app. ठीक है. Let me check also any. No, nothing. Fine. Now this report. मी या रिपोर्टला काय करतो आता, दिस इज द रिपोर्ट. हा रिपोर्ट आहे आणि हा जो खाली जो आहे ते त्याचं सिमेंटिक मॉडेल आहे. आपल्याला काय करावं लागेल, याच्या सिमेंटिक मॉडेलवर तो रोल अप्लाय करावा लागेल. सो मी काय करेल, DA7 ॲडव्हेंचर वर याच्या सिमेंटिक मॉडेलवर गेलो. इथे ओव्हर हिअर सेक्युरिटी ऑप्शन इज देअर. आय विल गो टू द सेक्युरिटी ऑप्शन. नाव तो रोल मी जो क्रिएट केला तो इथे दिसेल मला, कॅनडा. राईट. आपण हा रोल पॉवर बाय डेस्कटॉप मध्ये क्रिएट केला होता आणि तो पब्लिश केला होता रिपोर्ट. सो त्यामुळे त्याच्या सेक्युरिटीमध्ये जो रोल क्रिएटेड आहे तो रोल इथे मला आता डायरेक्ट दिसेल, कॅनडा. इथे काय दाखवते, कॅनडा 0. म्हणजेच सध्या हा रोल कुठल्याच युजरसाठी तुम्ही अप्लाय केलेला नाहीये. इथं मला विचारेल तो कुठल्या युजरला ह्याचा ऍक्सेस द्यायचा आहे तुम्हाला. सो लेट्स से मी इथे टाकतोय RDY. या युजरला मी ऍड करतोय इथे. ठीक आहे. ऍड केलं RDY ला मी इथे आणि नाव आय विल से सेव्ह. ठीक आहे. या युजरला मी ऍक्सेस दिला. नाव ह्याला जर तिथे पॉवर बीआय सर्व्हिसेस मध्ये टेस्ट करायचं असेल तर इथे बघा, कॅनडावर तुम्ही होवर केले, इथे 1 दिसते. आता नाव इथे 3 डॉट वर तुम्ही क्लिक केलं तर टेस्ट ऍज अ रोल. जर चेक केलं नाव बघा, तुमचा जो रिपोर्ट आहे तो रिपोर्ट कसा दिसेल तुम्हाला, कॅनडावर फिल्टर लावल्यासारखा दिसेल. इथे इव्हन कंट्रीमध्ये जर मी बघितलं, इथे मला फक्त कॅनडा दिसतंय. इथे काय वरती नाव व्ह्यूइंग एज अ कॅनडा. ठीक आहे. I'll go to back again. Now if we check with this user RDY, या युजर साठी जर बघितलं तर या युजरला आता DA7 ॲडव्हेंचर वर्क हा जो रिपोर्ट आहे ना, हा रिपोर्ट फक्त आणि फक्त कॅनडासाठी दिसत असेल. ठीक आहे. तू जरा जॉईन करतोस का कॉल? वर्कस्पेस मध्ये जातोय का? नाही, वर्कस्पेस मध्ये नाही जात. Let me create app also. We'll check it in app itself. Say ABC. केले का जॉईन तुला? नोटिफिकेशन नाही आलं नोटिफिकेशन. याच लिंकला केलंय का?
नाही, तीच लिंक आहे आपली पहिल्यापासून, एकच लिंक आहे. रोहन, ओके. नाव यू शेअर युअर स्क्रीन. म्यूटवर जा आणि शेअर कर. ऑनलाईन स्टुडंट स्क्रीन दिसते. रिफ्रेश कर एकदा पेज. Yes. Go to the app section. Get apps. This RDB test. Hmm. इथे कंट्रीचा जो कॉलर, कंट्रीचा जो स्लायसर आहे ना, तिथे ड्रॉप डाऊन कर. कॅनडा दिसतं बरोबर. आपण काय केलं, जो रोल आपण क्रिएट केला होता त्या रोलसाठी कुठले युजर आपण दिलेत, त्या पर्टिक्युलर युजरला ऍप्लिकेशन मध्ये फक्त आणि फक्त त्या इंडिव्हिज्युअल कंट्रीचाच डेटा दिसेल. कारण आपण त्या रोलला काय सांगितलं की दिस पर्टिक्युलर रोल, हा जो मी रोल क्रिएट केलाय, हा रोल कुणासाठी ऍप्लिकेबल कर, ह्या पर्टिक्युलर युजरसाठी कर. तुम्ही त्या सेक्युरिटीच्या सेक्शन मध्ये अगेन जाऊन तिथे मल्टिपल युजर्स ऍड करू शकता. म्हणजेच त्या युजरला ज्यावेळेस ते हे युजर ऍप्लिकेशन मध्ये हा रिपोर्ट ओपन करतील, त्यावेळेस त्यांना ओनली फक्त कॅनडासाठीच डेटा दिसेल. क्लिअर आहे. सो इथे एक लिमिटेशन्स काय आहे, आता लेट्स आहे मला ह्या पर्टिक्युलर युजरला लेट्स आहे नंतर आता कॅनडा बरोबर मला याला ऑस्ट्रेलियाचा पण ऍक्सेस द्यायचा. सो अगेन मला काय करावं लागेल, एक नवीन रोल क्रिएट करावं लागेल कॅनडा अँड ऑस्ट्रेलियासाठी. ठीक आहे, त्याच्या ऑस्ट्रेलियाचा ऍक्सेस द्यायचा. अगेन नंतर सपोज असं समजलं की नाही, त्याचा जो कॅनडाचा ऍक्सेस होता तो मला काढायचा, त्याला फक्त ऑस्ट्रेलियाचा ऍक्सेस द्यायचा. अगेन मला तिसरा रोल क्रिएट करावा लागेल ऑस्ट्रेलियासाठी, मग बाकीच्या दोन मधला ह्याचा ऍक्सेस काढावा लागेल, तिसऱ्यामध्ये ह्याला ऍक्सेस द्यावा लागेल. सो मेंटेनिंग दिस थिंग्स इट ट्रिकी राईट. तुमच्याकडे ह्याचा असं काही रेकॉर्ड नाहीये की तुम्ही ह्या युजरला कुठला ऍक्सेस देताय, याला याच्या आधी कुठले ऍक्सेस दिले, हे तुम्हाला सगळं मॅन्युअली डेटा ठेवावं लागेल याची, जो ऍडमिन असेल त्याला. आणि दिस इज टीडीएस जॉब. आता आपल्याकडे लेट्स से 5-6 कंट्रीज आहेत म्हणून ठीक आहे. कधी कधी सपोज माझ्याकडे लोकेशन वाईज जर मला डेटा डिस्ट्रीब्यूट करायचा असेल, की सपोज इंडियामध्ये माझ्याकडे लेट्स से मल्टिपल स्टेट्स आहेत आणि मला सेपरेटली स्टेट वाईज मला डिफरन्शिएट करायचं की त्या स्टेट मधल्या युजरला फक्त तेवढाच डेटा दिसला पाहिजे. सो माझ्याकडे भरपूर रोल्स क्रिएट होतील राईट. मल्टिपल रोल्स मला क्रिएट करावं लागतील. प्लस मला सपोज असं असेल की मला त्या युजरला 2 स्टेटचा ऍक्सेस द्यायचा, 3 स्टेटचा ऍक्सेस द्यायचा. सो अकॉर्डिंगली मला तेवढे रोल्स क्रिएट करावे लागतील इथे. सो दिस इज क्वाईट डिफिकल्ट टू मॅनेज. 1, 2, 3, 4 रोलसाठी असेल इट इज फाईन, पण मॅनेज करू शकतो. पण थाउजंड्स ऑफ रोल जर क्रिएट करायचे असतील सो ते त्या डेव्हलपरसाठी खूप टीडियस जॉब आहे. सो टू ओव्हरकम दिस डिफिकल्टीज, डायनेमिक रो लेवल सिक्युरिटी केम इन अ पिक्चर. सो नेक्स्ट पॉइंट इज डायनेमिक रो लेवल सिक्युरिटी. आपण डायनेमिक रो लेवल सिक्युरिटी का स्विच करतोय, कारण एक्झिस्टिंग जी स्टॅटिक रो लेवल सिक्युरिटी मध्ये आहे त्याच्यामध्ये आपल्याला मल्टिपल रोल्स क्रिएट करावे लागतात टू मेंटेन ऍक्सेस फॉर दिस रिपोर्ट्स. ठीक आहे. तुम्ही इंटरव्ह्यू मध्ये ज्यावेळेस तुम्हाला असं विचारलं जाईल की व्हॉट इज रो लेवल सिक्युरिटी, तुम्ही स्टार्टिंगचं जे मी एक्सप्लेनेशन तुम्हाला सांगितलं की रो लेवल सिक्युरिटी काय असतं, बेसिकली टू कंट्रोल डेटा ऑफ पर्टिक्युलर युजर्स, what he can see, right? So there are two types, static and dynamic row level security. So static row level security म्हणजे काय, you create a role over there and give access for that particular role to different users. But in static row level security there is very tedious job to maintain the roles and the access. Suppose for example if we have a 200, 300 or thousands of locations, then we need to create that much amount of roles.
and give the access to the user. So maintaining all this access, or to granting the access to the users, to creating the different roles, it is quite tedious. It is very difficult to maintain and take a track on this particular list of users or access who are accessing those reports. So it is very difficult to manage. That's why we switch into dynamic row level security. So dynamic row level security का है, let's say I'm opening my Excel. ठीक आहे. सो मी इथे काय करतोय, मी इथे एक शीट बनवतोय. शीट मध्ये लेट्स से मी फर्स्ट कॉलम टाकतोय, लेट्स से ईमेल ॲड्रेस, DRESS. ठीक आहे. मी हेडरचं नाव देतोय ईमेल ॲड्रेस, अँड द सेकंड नेम इज ॲक्सेस कंट्री. तुम्ही काही पण देऊ शकता. लेट्स से माझं आता आपलं जे अनालिसिस आहे, दिस इज बेस्ड ऑन द कंट्री. सो दॅट्स वाय आय एम पुटिंग कंट्री नेम ओव्हर हियर. तुमचं अनालिसिस लेट्स से तुम्हाला वेगळ्या कुठल्या फिल्ट्रेशन क्रायटेरियानुसार युजर्सला वेगवेगळे ॲक्सेस द्यायचे असेल तर तुम्ही ते चेंज करू शकता. ठीक आहे. सो फर्स्ट ऑफ ऑल ईमेल ॲड्रेसमध्ये तुझा ईमेल ॲड्रेस मला पेस्ट कर बॉक्समध्ये, पण जॉईन कर मीटिंग. हां, नाही. Okay. Meanwhile, in a report, I'll create one page over here. Okay. In a page, okay. So meanwhile, in the report, I'll create one more page, and over here in the calculations, I create one DAX. सर स्क्रीन शेअर करा तुमची. Okay. Okay. Stop now. हाँ, तुझी stop कर. तुझा पण ईमेल ॲड्रेस चॅट बॉक्समध्ये टाक बरं. तू टाकलायस का चॅट बॉक्समध्ये? दिसते स्क्रीन? येस. ओके. सो मी काय करतोय आता, माझा जो रिपोर्ट आहे त्या रिपोर्टमध्ये लेट्स से फॉर अंडरस्टँडिंग हे पेज का बनवतोय हे मी तुम्हाला नंतर सांगेल. पण लेट्स से मी इथे एक पेज 1 म्हणून क्रिएट करतोय, आणि लेट्स से इन द कॅल्क्युलेशन पेज आय विल क्रिएट अ न्यू मेजर. मेजरचं नाव देतो मी युजर म्हणून. तुम्हाला आठवत असेल पॉवर क्युरीमध्ये आपण ईमेल ॲड्रेस जे आपल्याकडे होते त्या ईमेल ॲड्रेसमधला आपण युजर्स आणि डोमेन सेपरेट केलं होतं, राईट? सो मी इथे युजर टाकतोय आणि एक फंक्शन वापरतोय, युजर प्रिन्सिपल नेम. दिस इज द फंक्शन युजर प्रिन्सिपल नेम. ठीक आहे. सिम्पली आय जस्ट सिलेक्ट द फंक्शन्स अँड हिट. कॉपी दिस, आय नीड इट लेटर ऑन. ठीक आहे. मी कॉपी केले आहे ना, and let's say I just hit enter, and now if I drag this particular user in a blank screen, and let's say I'll use card, it will be showcase me something like this. ठीक आहे. तो मला एक युजर देतो, तो समथिंग rahulkumar.com समथिंग एक इन्फॉर्मेशन देतो. ठीक आहे. I'll keep this one like this, and let's say in summary, let's go to the first page. What we are creating, we creating this Excel. इन द एक्सेल, यहाँ पे ये जो एक्सेल बना रहे हैं हम, तो यहाँ पे क्या बना रहे हैं, मैंने 2 कॉलम क्रिएट किए, ईमेल एड्रेस, एक एक्सेस कंट्री. सो फर्स्ट ऑफ ऑल इन ईमेल एड्रेस आई विल पुट दिस RDY यूजर. इन द चॅट बॉक्स शेअर केलं का चॅट बॉक्समध्ये मेल आय डी. ओके. सो लेट्स से दिस particular user, I'll just copy this Excel, I'll put this user in an email address list. Okay. Again,
the next user, which is nothing but this mmp, copy the username or email address, copy this in my excel sheet. Okay. Now let's say for this access country, for this particular email, this clickcopy 8892, this particular email address, I wanted to give access for, let's say, United States. So copy this table name because I wanted a exact same table name. That's why I'll copy this table, copy table, and I'll paste over here in a separate sheet. Okay. So let's say this copy this United States and paste over here. So it what it means कि this particular user, ये एक user है right, clickuppo 8892 this, ये एक user है, तो मैंने इस user को this particular United States का access दिया है. मैं ये अभी क्या कर रहा हूँ, मैं एक एक्सेल में मेंटेन कर रहा हूँ कि कौन से यूजर को मुझे कौन सा एक्सेस देना है. लेट्स से द सेकंड यूजर दिस जे अरब समथिंग 557, दिस पर्टिकुलर यूजर, लेट्स से मुझे इसको एक्सेस देना है फॉर लेट्स से जर्मनी. ओके. देन अगेन आई कॉपी दिस ईमेल एड्रेस. लेट्स से मुझे इस पर्टिकुलर यूजर को, जो ऊपर वाला था ना, बाद में उसको मुझे फ्रांस का भी एक्सेस देना है, मतलब दो कंट्री का एक्सेस देना है उसको मुझे, यूनाइटेड स्टेट एंड फ्रांस. ठीक है. अगेन ये वाला जो यूजर है, इसको मैं वापस से यहाँ पे ले रहा हूँ, मुझे इसको जर्मनी के साथ साथ यूनाइटेड स्टेट्स का भी एक्सेस देना है, तो मैं इस यूनाइटेड स्टेट्स को कॉपी करके इसमें डाल रहा हूँ. सो बेसिकली यहाँ पे क्या किया है, दिस फर्स्ट यूजर क्लिकयूपो 8892, इस यूजर को मैंने कितने एक्सेस दिए, यूनाइटेड स्टेट्स एंड फ्रांस. एंड दूसरा जो यूजर था उसको कौन से एक्सेस दिए, जर्मनी एंड यूनाइटेड स्टेट्स, राइट. मैं ऐसे मतलब जरूरी नहीं है कि यहाँ पे जो एक्सेस की कंट्री वो यूनिक हो सकता है ना कि अलग अलग यूजर को सेम कंट्री का एक्सेस मिले, जैसे इस केस में हुआ हमारे. करेक्ट. ये एग्री करते हो. लेट्स से मैं इस टेबल को डिलीट कर देता हूँ. ठीक है. लेट्स से इसको थोड़ा फॉर्मेटिंग कर लेते हैं. ठीक है. Now I'll save this Excel sheet in my desktop. It's a DS7 Access sheet. ठीक है. मैं एक एक्सेल मेरे इसमें सेव कर रहा हूँ डेस्कटॉप पे. नाउ आई विल जस्ट क्लोज दिस. गो टू माय रिपोर्ट. अभी यहाँ पे वो जो एक्सेस शीट थी ना, उस एक्सेस शीट को मुझे इसमें लाना पड़ेगा, इस मॉडल में. ये जो मॉडल है हमारा, मैंने वो टेबल बनाया राइट, उस टेबल को मैं क्या कर रहा हूँ अभी इस मॉडल में इंप्लीमेंट कर रहा हूँ. कैसे कर रहा हूँ, लेट्स से गेट डेटा. दिस इज माय एक्सेल वर्कबुक राइट. सो एक्सेल वर्कबुक, here is the DS7 एक्सेस शीट. मैं उस शीट को सेलेक्ट कर रहा हूँ, ओपन दिस. सेलेक्ट शीट 1. ये टेबल है राइट. यहाँ पे हमें ट्रांसफॉर्मेशन करना पड़ेगा शायद राइट. सो आई जस्ट ट्रांसफॉर्म डेटा. कौन सा ट्रांसफॉर्मेशन करना पड़ेगा इस पे, यस, यूज फर्स्ट रो एज ए हेडर. सो आई विल सेलेक्ट दिस शीट 1. लेट्स से कि नाम इसको देते हैं एक्सेस शीट. ठीक है. and this particular transformation
first row as a header. ठीक है, clear? Now I'll just close and apply. ठीक है, वो टेबल यहाँ पे आया होगा, दिस वन एक्सेस शीट, इसको लेके चलते हैं यहाँ पे. Now I want to create a relationship for this, और I want to add this table into my existing model. कैसे ऐड करें उस टेबल को? इस टेबल में बेसिकली ये क्या है, ये एक ईमेल एड्रेस एंड कंट्री का टेबल है. तो मेरा जो ये मॉडल है, इस मॉडल में कंट्री कहाँ से है? टेरिटरी से है ना, मतलब यहाँ से ही फिल्टर पास हो रहा है ना सारे मॉडल में. तो मैं इस कंट्री को इस वाली कंट्री के साथ कनेक्ट कर दूँ, तो फिल्ट्रेशन कैसा जाएगा फिर कि यहाँ से जाएगा, राइट, इस वाले टेबल से इस वाले टेरिटरी में जाएगा और इस टेरिटरी से पूरे मॉडल में जाएगा. सो मैं क्या करता हूँ, दिस एक्सेस कंट्री को इस वाली कंट्री के साथ कनेक्ट करता हूँ. सी यहाँ पे क्या रिलेशन दिख रही है, बोथ रिलेशन दिख रही है. ठीक है, आई विल कीप ओके. मैं यहाँ पे मेनी क्यों रख रहा हूँ, क्योंकि हो सकता है कि एक्सेस शीट में मेरी एक पर्टिकुलर यूजर के लिए मल्टीपल कंट्रीज हो सकती है, बराबर, हो सकती है ना. सो दैट्स व्हाई in this access country it become many and this one also many. क्लियर है? सो ये रिलेशनशिप मैंने मेनी टू मेनी रखी. अभी व्हेन आई गो टू माय रिपोर्ट, द नेक्स्ट स्टेप इज आई वांट टू क्रिएट रोल. जैसे हमने स्टैटिक रो लेवल सिक्योरिटी के लिए रोल क्रिएट किया था, हमें डायनेमिक के लिए भी रोल क्रिएट करना पड़ेगा. सो आई अगेन इन मॉडलिंग सेक्शन आई गो टू माय मैनेज रोल. यहाँ पे जो कनाडा का रोल था, लेट्स से आई डिलीट दिस रोल, आई डोंट वांट इट. This is for only static role level security. And delete this. So there is no role for this, right? So I'll create a new role. इस न्यू रोल को मैं नाम देता हूँ कि एक्सेस. ठीक है, एक्सेस नाम दिया मैंने. अभी मुझे एक्सेस रोल का जो फिल्ट्रेशन है वो कहाँ से देना है, दिस पर्टिकुलर एक्सेस शीट. इस एक्सेस शीट पे लेट्स से यहाँ पे ऐड फिल्टर, यहाँ पे मेरे पास दो रो है, राइट, ईमेल एड्रेस एंड एक्सेस कंट्री. I'll do filtration on email address. I'll select email address and in the values section, let's say I'll remove this value section and I'll paste it over here, this user principal name. User principal name. Right. Yes, right. This is the same one जो मैंने डैक्स में यूज किया था, मेजर एक यूजर प्रिंसिपल नेम. ठीक है, तो मैंने ये यूजर प्रिंसिपल नेम यहाँ पे डाला, दैट्स इट. ठीक है, मैंने ये सेव कर लिया. Now in if I go to this manage role, यहाँ पे access का एक है, let's say I'll create another one, I'll name it for all. ठीक है, all मतलब मुझे सभी कंट्रीज का एक्सेस देना है उस पर्टिकुलर यूजर को. सो जस्ट सेलेक्ट ऑल, दैट्स इट. मैं कोई फिल्ट्रेशन नहीं लगा रहा हूँ, किसी भी इसमें कुछ फिल्ट्रेशन नहीं लगा रहा हूँ. सो मेरे पास दो रोल है, एक्सेस एंड ऑल. आई सेव दिस. Now last step is to publish this report in a workspace. I'll just save this and publish this report in a workspace. Just replace. So I'll go to my Power BI services page. I'll just refresh over here once again.
Okay, and then I can, let's say, unpublish this app. I'll create a new one. Okay, I'll create a new app. Say app to XYZ, add content, this one, add, and let's say in the audience section I add both of the users. Let's say RDY, ये एक user था, right? And the second one is MMP. Publish this app. एक चीज और रहेगी, क्या रहेगी? इस पर्टिकुलर डेटा सेट में हमें क्या करना पड़ेगा? सिक्योरिटी में, राइट? इसकी सिक्योरिटी में जाके वो यूजर को ऐड करना पड़ेगा ना यहाँ पे. सो लेट्स से एक्सेस में मैं ईमेल एड्रेस पुट कर रहा हूँ. लेट्स से RDY, देन MMP. ठीक है, ऐड एंड सेव. Just update app once again. Now you just share your screen. We'll see what is the output for now. हमने क्या किया? सबसे पहले हमने एक एक्सेस मैनेजमेंट शीट बनाया जिसपे हमने क्या मेंशन किया कि कौन से यूजर को कौन सी कंट्री का एक्सेस देना है. तो वहां पे मैंने क्या किया, ईमेल एड्रेस मेंशन किया और उस ईमेल एड्रेस के लिए मुझे कौन सी कंट्री का एक्सेस देना है वो एक्सेस मैंने उस एक्सेल शीट में रखा. वो एक्सेल शीट बाद में मैंने क्या किया, गेट डेटा करके मेरे टेबल में या मेरे मॉडल में इम्प्लीमेंट कर लिया एंड उसको मैंने रिलेशनशिप्स के साथ मेरे टेरिटरीज के साथ कनेक्ट कर लिया. Now the second part is I go to my modeling section again and over there in the manage role I create one role using user principal name function. I'll give I given a name for this is access one, right? And then second role I created is all, that means there is no filtration. All use this particular section when I give access to any user for this all role, he or she can able to see or able to view all the reports. ठीक है, all the, in short all the data without filtration. So मैंने अभी क्या किया, उन दो यूजर्स को उस पर्टिकुलर रिपोर्ट का डेटा सेट जो है मेरा सिमेंटिक मॉडल है उसके सिक्योरिटी सेक्शन में जाके जो रोल क्रिएट हुआ है एक्सेस में मैंने उन दो यूजर की यूजर नेम डाल दी. लेकिन एक बात यहाँ पे ऑब्जर्व करो, हमने जो स्टैटिक रोल लेवल सिक्योरिटी बनाई थी वहां पे हमने क्या किया था, कनाडा करके रोल बनाया था और कनाडा पे हमने स्पेशली मेंशन किया था कि कंट्रीज में सिर्फ कनाडा. अभी के केस में क्या है, हमने एक्सेस का रोल बनाया और हमने फंक्शन कौन सा यूज किया है, डेक्स फंक्शन यूजर प्रिंसिपल नेम. सो इन शॉर्ट वो क्या करेगा, यूजर प्रिंसिपल नेम का जो हमने फिल्ट्रेशन लगाया हुआ है दिस इज फ्रॉम द एक्सेस शीट टेबल. सो दिस मॉडल क्या करेगा, उस पर्टिकुलर यूजर नेम को कहाँ ढूंढेगा, आपकी जो एक्सेस शीट है जो आपने मॉडल में क्रिएट की वहां पे जाएगा, वहां पे ढूंढेगा हाँ दिस पर्टिकुलर यूजर कौन सी कंट्री इसके सामने, लेट्स से यूनाइटेड स्टेट्स. देन दिस यूनाइटेड स्टेट्स का फिल्ट्रेशन वो पास करेगा टेरिटरीज के टेबल पे एंड दिस टेरिटरीज टेबल अप्लाई दिस फिल्ट्रेशन ऑन ओवरऑल मॉडल. ये लॉजिक बिहाइंड द पिक्चर रन होगा. नाउ अगर करो आप स्क्रीन शेयर करो, अभी जिस यूजर को मैंने एक्सेस दिया है सिक्योरिटी में जाके उन दो यूजर्स को, सो उन दो यूजर्स को जो एक्सेस मैनेजमेंट शीट हमने बनाई, लेट ओपन दिस आल्सो, दिस एक्सेस शीट. Go to the apps, get apps,
ठीक है। इस पर्टिकुलर यूजर को हमने कौन सा एक्सेस दिया था? तो कंट्री का ये करो, फिल्ट्रेशन अप्लाई करो। यहाँ पे सब दिख रहा है, राइट? ऐसा क्यों हुआ? नहीं दिखना चाहिए। लेट मी चेक फ्रॉम माय एंड। मैंने कहा ये वर्क स्पेस एक्सेस तो नहीं दिया हुआ। सिक्योरिटी, एक बार पेज रिफ्रेश करो वापस। सारा ही दिखा रहा है। गो बैक, गो बैक। सेक्शन वन I created, but नाही नाही तेच तेच आहे, RDB टेस्ट 2 चे. क्लोज कर त्याला. सगळेच कंट्री दाखवते. तुला पण सगळ्या कंट्री दाखवते? ओके, वेट. बरोबर आहे. लेट मी चेक ऑल्सो मॉडलिंग वन्स टाइम. ये बराबर हुआ है क्या वो? दिस इज राइट. एक्सेस कंट्री, एक्सेस कंट्री. Let me check this also. Let's copy this and chat box. Let's say I'll paste a link for this. एक काम करो, वो जो मैंने चैट बॉक्स पे एक जो लिंक डाला है उसको क्लिक करो जरा. चैट में रहेगा. हाँ, लॉगिन करो इसमें आपके ईमेल एड्रेस से. असं टाक. तू टाकला? दाखवते सगळी कंट्री. सगळं दाखवते. सगळ्या दाखवायला नाही पाहिजे त्याने ऍक्च्युली. त्याने तेवढ्याच दाखवायला पाहिजे जेवढ्याचा ऍक्सेस त्यांना दिलेला आहे. काही पण करतो असतो काय पण. दाखवते.
access sheet. Let me see the data also. Access sheet. हे तुमची आत्ताचीच मेल आय डी आहेत ना? हो चालूच आहेत आत्ताचे. This again. Right. So let me check with. So एक काम करते हैं, मैं एप्लीकेशन को अभी अनपब्लिश कर रहा हूँ, देन वी क्रॉस चेक विद वर्कस्पेस एक्सेस ओनली व्हाट इज द आउटपुट. ओके, सो लेट्स से मैंने पब्लिश किया है वो रिपोर्ट अगेन इन पावर BI सर्विसेज. नाउ आई जस्ट अनपब्लिश दिस ऐप. तुझी स्क्रीन शेयर है ना? हाँ ओके, सो मैं क्या कर रहा हूँ अभी, मेरे यहाँ से जो वर्कस्पेस का मैनेज एक्सेस है ना, उस मैनेज एक्सेस से इस पर्टिकुलर यूजर को लेट्स से व्यूअर एक्सेस दे रहा हूँ. ठीक है, DY this particular having viewer access. Okay, now you go back to the workspace. DB test, open this report. नहीं, मैंने अभी तक अप्लाई नहीं किया ना. हाँ, अभी पूरा दिख रहा है राइट, अभी सारी कंट्रीज का दिख रहा है ना. ओके, लेट मी अप्लाई द सिक्योरिटी फर्स्ट. मैं अभी क्या कर रहा हूँ, वापस उस पर्टिकुलर उसकी जो डेटा सेटिंग है उसकी सिक्योरिटी में जाके, सिमेंटिक मॉडल की सिक्योरिटी में जाके, जो मेरा एक्सेस का जो शीट है ना, उसमें मैं let this remove this again and I'll add RDY. Save. Save. You go to, now just refresh the page. No, no, something is wrong, something is wrong somewhere. पकड़ में नहीं आ रहा है वो. Let me cross check the user principal name formula for this once again. जो हमने मेजर बनाया था ना यूजर का, सेल कॉपी दिस. I'll just share my screen now. स्टॉप कर. हाँ, स्टॉप कर दीजिए. मेरी स्क्रीन दिख रही है क्या? Yes. Okay, so now if I check this view as a let's say access. Okay, access, it needs to be show me blank because this particular user doesn't have the access.
See, this page one, this particular user, it doesn't mention in a Excel sheet, right? Needs to be, it needs to be. Wait, check. Relationship is fine, everything is fine, then why it is not converting? I don't understand. Something is glitches is there, I think. यहाँ पे इसने दिखाना चाहिए था. If you take other user, let's check for this user first. Let me do this particular user. अगर मैंने इसको टेबल में कन्वर्ट कर लिया, they can able to copy the value for this. To my access sheet again, I add one user over here. Say France. Okay, just save it. Over here also I'll refresh my data. Yes, process. Okay, just close it. Check with the data. This user is added, right? Over here, France wala. Now if I
link and view as a access. It will be show me France, right? My for myself it is correct. का यूज ईमेल एड्रेस का ही कुछ इश्यू है. This email address it can't be recognized. Check with this email address again. To email address wrong है शायद. Address wrong है. एक बार वापस पेस्ट करो. कहाँ से कॉपी कर रहे हो उसको? नहीं, एक काम करो, स्क्रीन ऐसे करो. सर्विसेज पे जाओ, पावर बीआई सर्विसेज पे. वहाँ पे कोने में प्रोफाइल दिख रहा है ना, उस पर क्लिक करो. वहाँ से कॉपी करो उसको. वही है क्या? पूर्ण कॉपी कर. उस पर राइट क्लिक करके कॉपी नहीं हो रहा है क्या? कॉपी लिंक वगैरह ऐसा कुछ. आज आमचं 7 वाजेपर्यंत प्लॅनिंग होतं. ओके ओके ठीक आहे. Access sheet again. टोल सेवल सिक्योरिटी ने बहुत टाइम लिया है हमारा. समझ में आ रहा है कि बंदे क्या कर रहा है? सिर्फ देख रहे हैं इधर उधर. तुझा काय येतं रे? तुझा तोच आहे ना? हा, टाक बरं तुझा पण. ह्याच्यावरूनच कर प्रोफाईल.
एक बार वापस से जो ईमेल एड्रेस है वो हमने रीटाइप करके या कॉपी करके वापस से शीट अपडेट की है। चेक वंस अगेन। चेक कैसे करना है? मॉडलिंग में जाना है, व्यू एज, अदर, यहाँ पे आप उसका मेल आईडी डालो जिस यूज़र का आपने एक्सेस दिया हुआ है। से कॉपी दिस। ठीक है, तो मैं जो मेरा पर्टिकुलर यूज़र है उसके लिए बताता हूँ। जैसे अभी मैं इस एक्सेस मैनेजमेंट शीट में, जो शीट मुझे यहाँ पे दिख रही है, यहाँ पे मैंने दिस पर्टिकुलर यूज़र rahulkumar@winspire.com इस यूज़र के लिए फ्रांस का एक्सेस दिया था एक्सेस मैनेजमेंट शीट में। मे बी देयर इज सम इशू विथ योर ईमेल एड्रेस। तो मैंने इस यूज़र को rahulkumar@winspire.com इसके लिए फ्रांस का एक्सेस दिया था, जो कि मैं जब यहाँ पे टेस्ट कर रहा हूँ, यहाँ पे मैं एज अ व्यू एज करके जब मैं एक्सेस सेलेक्ट कर रहा हूँ, एक्सेस मतलब ये पर्टिकुलर रिपोर्ट पे एक्सेस शीट में जो मैंने फिल्ट्रेशन डाला हुआ है उसका फिल्ट्रेशन लगा के वो यहाँ पे मुझे रिजल्ट शो करेगा, जो कि मैंने फ्रांस दिया हुआ है। करेक्ट। नाउ अभी जैसे मेरा जो ईमेल एड्रेस है, फॉर एग्जांपल दिस, मैं इस ईमेल एड्रेस को कॉपी कर रहा हूँ। Then I'll add this user in Access sheet also। एक जगह पे मैंने सिर्फ जो मुझे यूजर दिख रहा है उस यूजर का नाम डाला हुआ है, एंड मैं ईमेल एड्रेस भी पुट कर रहा हूँ। दिस इज नॉट ईमेल एड्रेस। इवन आप आपकी शीट में भी जो आपका पावर BI डेस्कटॉप है उसमें अगर सिर्फ यूजर इज इक्वल टू यूजर प्रिंसिपल नेम ऐसा करके डालोगे तो जो आएगा आउटपुट आपको वो आपका ईमेल एड्रेस नहीं होगा, वो आपकी सिस्टम का नाम होगा एज ए यूजर। आपके पास किसी के पास अगर पावर BI डेस्कटॉप की फाइल ओपन हो, लेट्स से तुम स्क्रीन शेयर करो एक बार। जैसे मुझे अभी पेज 1 पे जो मैंने यहाँ पे ये पर्टिकुलर यूज़र जो मुझे आ रहा था पर्टिकुलर इस फंक्शन को यूज़ करके, तो आपके केस में ये अलग आएगा। जैसे लेट्स कंसिडर दिस पर्टिकुलर यूज़र, अभी जैसे रोहन का स्क्रीन शेयर है, उसका जो ईमेल एड्रेस है वो समथिंग डिफरेंट है, राइट? उसका कुछ ccopy8892, राइट? वही है ना? आपका जो एडवेंचर वर्क का फाइल है ना उसको ओपन करो पावर BI में, या कोई भी फाइल ओपन करो, या नया फाइल भी ओपन किया तो भी चलेगा। नहीं नहीं, पावर BI डेस्कटॉप एप्लीकेशन। कुठली पण ओपन कर। हेलो। राहुल एक पूछना था। हाँ बोलो। ये दिलीप के साथ 11 की वजह जगह पे 12 को कनेक्ट कर सकते हैं क्या? हाँ चलेगा ना, कोई प्रॉब्लम नहीं। सेवन को इशू नहीं है ना? नहीं नहीं, कुछ प्रॉब्लम नहीं। ठीक है ठीक है, चलेगा ना। ठीक है, यहाँ पे एक पेज ओपन करो प्लस करके। यहाँ पे कैलकुलेशन में एक मेजर बनाओ, नया मेजर।
मेजर यूजर इज इक्वल टू यूजर प्रिंसिपल नेम इज इक्वल टू यूजर प्रिंसिपल नेम। यूजर प्रिंसिपल नेम डालोगे तो वो नीचे आ जाएगा, देखो लास्ट वाला है, सेलेक्ट कर लो, एंटर कर दो। देन इसको ट्रैक करके ले लाओ स्क्रीन पे और कार्ड विजुअल सेलेक्ट करो, बड़ा करो इसको। सी, ये आपका ईमेल एड्रेस नहीं है, ये क्या है, आपके सिस्टम का नाम है ये, बराबर। जैसे मेरे यहाँ पे मेरी स्क्रीन पे जो दिख रहा था, दिस इज माय सिस्टम नेम, वो .com आ रहा है, इसका मतलब वो ईमेल एड्रेस नहीं है, समझ गए। तो मैंने मेरे पावर BI डेस्कटॉप पे जब चेक किया यूजिंग दिस नेम, मैंने इस नेम को क्या किया था, फ्रांस का एक्सेस दिया था, तो पावर BI डेस्कटॉप में मुझे वो शो कर रहा है कि फ्रांस के लिए। लेकिन जैसे ही मैं उसको पब्लिश करूंगा पावर BI सर्विसेज में, अभी आपकी स्क्रीन स्टॉप करो, मैं शेयर कर दूंगा, ठीक है। समझ रहे हो मैं क्या कहना चाहता हूँ। यूजर प्रिंसिपल नेम ये जो फंक्शन है, ये फंक्शन क्या करता है, आप पावर BI डेस्कटॉप पे होना तो जिस यूजर से आपने लॉगिन किया हुआ है, आपकी सिस्टम का जो यूजर है, वो एज अ यूजर कंसिडर करेगा। लेकिन जैसे ही वो रिपोर्ट आप पावर BI सर्विसेज में पब्लिश करते हो, जैसे मेरी स्क्रीन दिख रही है अभी, ये मैंने यहाँ पे पावर BI डेस्कटॉप पे उसको देखा तो मुझे वो ऐसे दिख रहा है। लेकिन यही रिपोर्ट को जब मैं पावर BI सर्विसेज में ओपन करता हूँ, ये हमने पब्लिश किया था राइट, रिसेंट वाला, इस वाले रिपोर्ट को मैं यहाँ पे देखता हूँ, पेज 1 को, यहाँ पे मुझे क्या दिखाता है, वो ईमेल एड्रेस दिखा रहा है ना। जब वो पावर BI डेस्कटॉप पे था तो वो डेस्कटॉप का यूजर ले रहा था, लेकिन जैसे मैंने उसको पब्लिश किया तो जिस आईडी से मैंने उसको पब्लिश किया ईमेल एड्रेस से, वो ईमेल एड्रेस मुझे उस पर्टिकुलर डैक्स फंक्शन मुझे वो आउटपुट दे रहा है कि ये ईमेल एड्रेस है, राइट। तो मैं इस ईमेल एड्रेस को अभी मैंने क्या किया, एक्सेस मैनेजमेंट शीट में इधर ऐड किया है, मैं इधर ऐड कर रहा हूँ इस ईमेल एड्रेस को, ये वाला ईमेल एड्रेस मैंने डाला एंड देन इसको मैं नाम दे रहा हूँ यूनाइटेड स्टेट्स, ठीक है। समझ गए मैंने क्या किया, पहले जो ये वाला यूजर था ऊपर वाला राहुल कुमार विंस पर, ये मेरा डेस्कटॉप वाला यूजर था जिसको मैंने फ्रांस का दिया था। जब मैंने डेस्कटॉप पे उसको टेस्ट किया तो मुझे फ्रांस के लिए दिखा रहा था। मैंने क्या किया, अभी जिस ईमेल आईडी से मैं लॉगिन कर रहा हूँ उस ईमेल आईडी का यूज करके उसको यूनाइटेड स्टेट्स का दिया है अभी एक्सेस, एंड आई जस्ट सेव दिस एंड अगेन रिफ्रेश दिस पेज। Let me close this. If stop viewing, I'll just refresh this once again ताकि मेरा जो डेटा है वो अपडेट हो सके। ठीक है, एंड आई विल पब्लिश दिस रिपोर्ट। This report will be as services. Now if I go to this workspace test, open this report, यहाँ पे आएगा, ठीक है, यहाँ पे भी सारा दिख रहा है। Let me go to the workspace again and in this data set
I'll go to the security. I am adding my email address over here, which is something कुछ ऐसा ही है ना, क्या नाम है इसका? This one. Test this. तो ये जो रिपोर्ट है ना, सी, ये रिपोर्ट मुझे अभी किसके लिए दिखा रहा है? डेटा यूनाइटेड स्टेट्स के लिए दिखा रहा है। समझ रहे हो डिफरेंस कैसा पड़ा? ये रिपोर्ट मैं डेस्कटॉप में देख रहा था, डेस्कटॉप का जो यूजर का नाम था उस नाम को मैंने फ्रांस का एक्सेस दिया था, तो डेस्कटॉप में मुझे वो फ्रांस के लिए दिखा रहा था जब मैंने टेस्ट किया था। लेकिन यूजर प्रिंसिपल नेम जो फंक्शन है ये हमें क्या करता है? फुल ईमेल एड्रेस देता है जब हम इसको पब्लिश करते हैं पावर बाई डेस्कटॉप को। तो पावर बाई डेस्कटॉप को जब मैंने इसको पब्लिश किया तो उसने मेरा जो ईमेल एड्रेस था, ईमेल एड्रेस को चेक किया एक्सेस मैनेजमेंट शीट में और एनालाइज किया कि हाँ दिस पर्टिकुलर यूजर को कौन सा दिया है? यूनाइटेड स्टेट्स का एक्सेस दिया। देन उसको डायरेक्टली उस पर्टिकुलर यूजर को जो आप टेस्ट करोगे, या ये यूजर मान के चलो कोई और यूजर है, तो उसको ऐसे रिपोर्ट दिखेगा जो एक्सेस आपने उसको एक्सेस मैनेजमेंट शीट में दिया हुआ है। ठीक है, तो एक्सेस मैनेजमेंट शीट मतलब सिंपल शीट है, जब जिस वहां पे ईमेल एड्रेस है एंड कौन सी कंट्री का एक्सेस आपको देना है वहां पे वो है, तो आप इजीली किसी भी यूजर का एक्सेस वहां से रिमूव कर सकते हो या नया यूजर ऐड कर सकते हो। कंपेरेटिवली स्टैटिक रो लेवल सिक्योरिटी, दिस डायनेमिक रो लेवल सिक्योरिटी मेंटेन करना इजी है, क्योंकि एक स्प्रेडशीट रहेगा तो वो स्प्रेडशीट में जस्ट ईमेल एड्रेस यानी कौन सा एक्सेस उसको देना है या कौन सा रिमूव करना है वो आप इजीली कर सकते हो, राइट? क्योंकि एक्सेल मैनेज करना इजी है। और ये स्प्रेडशीट कहाँ पे रहती है? ये मोस्टली सर्वर वगैरह पे डाल के रखते हैं। तो कोई भी जो डेटाबेस इंजीनियर्स होते हैं वो डेटाबेस इंजीनियर्स किसी को अगर एक्सेस देना है तो उसमें वो क्यूरी करके ऐड कर देते हैं टेबल में वो पर्टिकुलर नाम। ठीक है, अभी इन दो यूजर्स के ईमेल एड्रेस को क्यों हो रहा था पता नहीं, क्योंकि मैंने मेरे ईमेल एड्रेस को चेक किया तो वो हुआ। आपका मे बी ईमेल एड्रेस का ही कुछ इश्यू है, कॉपी करते समय कोई स्पेस भी हमसे छोड़ रहा है। ठीक है, मैं एक लिंक है यूट्यूब की रो लेवल सिक्योरिटी, जहाँ पे उसने प्रॉपरली रो लेवल सिक्योरिटी समझाया है, एक बार वो वीडियो भी देख लो, सिमिलर वे ही समझाया है उसने, एक बार वो भी देख लो ताकि और कंसेप्ट आपका क्लियर हो उसके लिए, एंड देन प्रैक्टिस करो इसकी रो लेवल सिक्योरिटी, खुद से इसको इम्प्लीमेंट करके देखो एक बार। ठीक है, थोड़ा लंबा स्टेप है लेकिन रो लेवल सिक्योरिटी एक एक ऐसा क्वेश्चन है जो हमेशा आपको पूछेंगे इंटरव्यू में कि व्हाट इज रो लेवल सिक्योरिटी, आपने कौन सा रो लेवल सिक्योरिटी यूज किया है, डायनेमिक किया है या स्टैटिक किया है। डायनेमिक किया है तो उसकी स्टेप्स बताओ, कैसे इंप्लीमेंट किया आपने रो लेवल सिक्योरिटी। तो स्टेप्स आपको कहाँ से शुरू करनी पड़ेगी? जो एक्सेल शीट आपने बनाई है ना वहाँ से आपको बताना पड़ेगा कि एक्सेल शीट बनाया जिसमें हमने ईमेल एड्रेस और लेट्स से कंट्री का नाम रखा, देन उसको हमने मॉडलिंग में उस टेबल को ले लिया, मॉडल में उसको कनेक्ट किया टेरिटरीज के हमारे टेबल के साथ मिनी टू मिनी रिलेशनशिप में। देन हमने वो जो हमारा पावर बीआई डेस्कटॉप का फाइल था उसमें हमने एक रोल क्रिएट किया एक्सेस नाम का यूजिंग यूजर प्रिंसिपल नेम फंक्शन, ये मेंशन होना जरूरी है, यूजर प्रिंसिपल नेम फंक्शन आपने यूज किया था। आपने ईमेल एड्रेस का जो कॉलम था एक्सेस शीट का उसके ऊपर यूजर प्रिंसिपल नेम का फंक्शन यूज किया था। देन अगेन वो पूछेगा देन यूजर प्रिंसिपल नेम आपको आउटपुट में क्या देता है, तो यूजर प्रिंसिपल नेम हमें आउटपुट में क्या देता है? फुल ईमेल एड्रेस देता है। जब आप रिपोर्ट को पब्लिश करते हो पावर बीआई सर्विसेज पे, देन उस पर्टिकुलर फंक्शन को यूज करके हम यूजर का फुल ईमेल एड्रेस वहां पे देख सकते हैं। ठीक है, उसके बाद क्या किया हमने, वंस हमने रोल क्रिएट किया, फिर उस रिपोर्ट को हमने पब्लिश किया पावर बीआई सर्विसेज पे। देन उस रिपोर्ट की जो सिमेंटिक मॉडल है उस सिमेंटिक मॉडल में जाके हमने सिक्योरिटी में जाके उस एक्सेस नाम का जो रोल क्रिएट हुआ था वहां पे हमने ईमेल एड्रेस ऐड किए। देन हमने सेव किया, एंड वन सेव किया हमने, देन पर्टिकुलर जो रिपोर्ट है उसका हमने अगर वर्क स्पेस एक्सेस भी दिया हुआ है किसी यूजर को तो उस पर्टिकुलर यूजर को बस उतना ही डेटा दिखेगा जो हमने एक्सेस मैनेजमेंट शीट में उसको दिया हुआ है।
क्लियर है ऑनलाइन स्टूडेंट? हो या चले गए सारे? यस सर। हाँ, समझा क्या है रोल सिक्योरिटी, समझा आपको? यस सर। यस मैं व्हाट्सएप ग्रुप के वो यूट्यूब का लिंक भी डाल दूंगा, डोंट वरी अबाउट इट। क्वेश्चन है अभी भी तो बार वो वीडियो देख लो, फिर भी नहीं समझता है देन मुझे लगा था कि आज लास्ट लेक्चर होगा, पर हम कल भी लेक्चर लेंगे, ठीक है? कल के लेक्चर में हम मोस्टली थोड़ा जो आपको प्रोजेक्ट्स देने हैं उन प्रोजेक्ट्स के बारे में, वो कहाँ से आपको लेने हैं, एंड बीआरएस शीट क्या होती है, रिक्वायरमेंट शीट वहाँ पे कैसे है, वो आपको मैं कल बताऊंगा, ठीक है? वो डैशबोर्ड का एक कंसेप्ट बाकी है, ले लेके अभी करोगे करोगे कर लेने हैं। बताओ जल्दी कल कर लेने हैं, ओके चलो कल मिलते हैं हम।